तर हाय नमस्कार. सणासुदीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसंच आपल्या काव्याला पण शुभेच्छा द्या सगळ्यांना. हा बघा हे आपलं कवट्या माकड. उठाय काव्ये. कशाचा कटाळा आला? कुठं कामाला गेलती काय? उठ. कुठं गेलती? ह्या केसामुळं काव्याला सगळेजण खवळते. काव्य माझी कशी साऊथच्या हिरोनीवानी दिसते. रात्री कवा झोपली सांग? 4 वाजता. 4 वाजता झोपले. रातभर जागली. मी काल लवकर झोपली आणि काव्य रातभर जागली. तूच म्हणली मला सकाळी शाळा. मी तिला म्हणलं उद्याच्याला सुट्टी असेल म्हणलं होळीची, आणि एवढंच म्हणलं हिनं रातभर जागले. सकाळी मग सण्याला सरांना फोन लावला. सर म्हणलं शाळा आहे मी म्हणलं 1 पारखी शाळा आहे का? सर म्हणलं नाही, 5 वाजेपर्यंत 10 ते 5 शाळा आहे. मग परत सण्याला 11 वाजता आवरून सण्याला शाळेत सोडून आले. सगळं काम आवरलं. डाळ तर शिजाय घातलेलं तुम्ही बघितलेच आहे का नाही. तर आज मी का नाही एकदम फॅन्टॅस्टिक असा डाळीचा प्रकार त्याची रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला बघायची का? तर कमेंटमध्ये सांगा. मग अशी किचन वाटा कसा होता आपला एकदम गंदा झार. तर बघा आज आता मी सगळं धुवून घातली, म्हणजे डाळ शिजायला घातली आणि भांडी घासली. सगळी भांडी का इकडे ठेवली घासून. काव्यानं झाडून फरशी केली. फरशी केली का काव्यानं? तर बघा डाळ पण कसली मस्त शिजली. आता ह्याची येळवणी ही काढते आणि भांडी घासल्यावर इकडं जरा पाणी येतं ना, राडा हे ते होतं. मग हे सगळं धुवून घेतला वाटा डाळ शिजवत. आणि तुम्हाला सांगते कुठे गेलं का? अरे देवा, का घासलं मी एवढी मेहनत केलेली. आता आमटीचं सगळं सामान काढलंय. आता काविकानं तांदूळ निवडून देईल मला, मग भात शिजाय टाकणार मी. अगं रेशनचं तांदूळ खाऊ का? अरे आमटी भाताला रेशनचं तांदूळ चांगलं लागतं. हे असली तांदूळ तुम्हाला खरं सांगू का, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि आपल्या रेग्युलर ज्या भाज्या असतात त्या का नाही, आमटी ही, त्याला बघा रेशनच्या तांदळाचा तुम्ही भात करून खाऊन बघा तुम्ही. म्हणजे ज्या टायमाला पुरणपोळी असते का नाही जेवणात, त्या टायमाला तुम्ही रेशनचं तांदूळ आहे का नाही त्याचा भात बनवा, त्याची चव बघा तुम्ही. आणि हे असलं आहे का नाही, उगाचं तोंडावर हाणायचं, वाळू हाणल्यावर सपा 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 पोहे चुरमुर आणि हे तांदूळ काही उपयोगाचं नाही. त्याला चव बी वेगळीच लागते. त्याच्यामुळं रेशनच्या तांदळाचा भात शिजवून खाल्ला ना, मला वाटलं ही घाण झाले म्हणून मी धुवायला ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये वाटण आहे. वाटण कधी केलं? अगं डाळ शिजाय घातली का, भांडी घासायच्या अगोदर मी हे सगळं केलं. भांडी घेतली घासून. मला वाटलं हे खराबच आहे. तर येळवणीला एक भोगलं घे. पूर्णाची चाळण आता धुवावं लागेल. बरेच दिवस झाला ना ठेवून टाकलेले आहे. आपल्याकडे पूर्णाची चाळण पण आहे बघा. बघा ही आपल्या सोनूबाईच्या आपल्या संग आलेले, तर तिची ती घेऊन जाईल कवा बी आहे का नाही. सोनीचे आहे आणि ही माझी आहे. ही एक माझी आहे. तर आता ही धुवावं लागेल. ही मी घेतली होती बारके, आणि ही मोठी जी आहे ती सोनीची आहे. तर ते आपल्या पसरा असल्यामुळं, कारण तिथं असताना पोळ्या केल्या ना मी, मग तिथं कसं स्वयंपाक हे ते काय कमी पडलं की तिची भांडी इकडं, तिकडली भांडी तिकडं असे झाल्यामुळे तिची भांडी माझ्याकडं आलेले आहे. ते जाईल तेव्हा जाईल घेऊन व्यवस्थित ठेवलेले आहे ते मी. कवा का नाही ना हे ना, आपल्याला काय आपल्या कष्टाचं पुरत नाही तर लोकांचं काय पुरावं. आणि कष्टाचं पुरतं आहे का नाही. आता येळवणी घेते काढून आणि पुरण घेते वाटून आणि चुलीवर स्वयंपाक करते, कारण आता दिवसभर खायला तर आम्हाला आहे. संध्याकाळी पोळ्या करणार. मला वाटत होतं बरं का होळी पेटवावी, परत म्हणलं नाही आपण केव्हा पेटवतच नाही, काय करायचं. हो का, ही येळवणी घेतली काढून हे ना, सगळी काढली का नाही. पाण्याचा थेंब अगं काय 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 राहिलं होतं वाटतंय थोडं. झालं. आता ह्याच्यात इलायची, सूड, बडीशोप
चांगली वाटून ह्याच्यात टाकायचे, गुळ टाकायचा. मी काय साखर टाकत नाही, पहिलं साखर टाकायचे पण आता नाही टाकत मी साखर, कारण साखर टाकल्यावर लय हे होतं व लय गोड लागतं. गुळ टाकला म्हणजे एकदम लाल जरत अशा पोळ्या होत्या त्या. तर चला आता मी घेते करून, हे का नाही. तर चुलीवरल्या पुरणपोळ्या बनवणार आहे मी, चुलीवरच बनवणार आहे निवांत. आता आम्हाला खायला भाकरी बी आहे, त्या कालवण पण आहे. अजून काय खाल्लं नाही, सण्याला सोडून आली, सगळं घरातलं काम आवरलं आणि म्हणलं निवांत करावं. कावी म्हणायला लागली भूक लागली, तिला म्हणलं चिकनचं कालवण खा. नग म्हणायला लागली, आता नग म्हणली तर मी आता ती 2 दिवस खाईल एकटे. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.